मंडळी, उचलली जीभ लावली टाळ्याला हे आजच्या जमान्यातल्या राजकीय नेत्यांचं एक वैशिष्ट्य झालंय. आपल्या ज्येष्ठ नेत्याला खुश करण्याच्या प्रयत्नात किंवा विरोधकांवर तोंडसूक घेण्याच्या प्रयत्नात आपण नेमकं काय बोलतोय याचं सध्याच्या राजकीय नेत्यांना अनेकदा भान राहत नाही आणि उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून चुका किंवा चुकीची वक्तव्य होतात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कामगार नेते किरण पावसकर यांचाही आज त्या यादीत समावेश झाला. त्याचं झालं असं की ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर लोकसभा खासदारांच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भलावण करण्याच्या प्रयत्नात पावसकरांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. एकीकडे सांगितलं जातं की आजपर्यंत मला सांभाळलं, आता दुसऱ्याला सांभाळा, मग माझ्या मुलाला सांभाळा, हे वाक्य उद्धृत करत पावसकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेची पाळणा घराशी तुलना केली. धक्कादायक बाब म्हणजे 2012 सालच्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या रेकॉर्डेड भाषणात हे वाक्य अतिशय भावूक होऊन उच्चारलं होतं. बाळासाहेब म्हणाले होते की आजवर तुम्ही मला सांभाळलं, तसंच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. पावसकरांनी बाळासाहेबांचं तेच वाक्य उद्धृत करून जाहीर व्यासपीठावरून केलेली ही तुलना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या पचनी पडली का हे अजून तरी कळू शकलेलं नाही. दरम्यान मुंबईच्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या BMCमधल्या किशोरी पेडणेकर यांनीही किरण पावसकरांना उत्तर दिले. मुळात किरण पावसकर ही व्यक्तीच नोटांवर असलेल्या गांधीजींवर प्रेम करणारी व्यक्ती आहे. बाळासाहेबांच्या नावाने दुकान मांडून बसले आणि आज त्याच बाळासाहेबांना तुम्ही नाव ठेवताय. बाळासाहेबांच्या वक्तव्यावर तुम्ही पाळणाघर म्हणताय. तुम्ही मागच्या वेळेला पण असेच वक्तव्य केलं होतं. मीनाताई ठाकरेंवर त्या वक्तव्यामुळे संशय निर्माण करण्याचा प्रयत्न याच किरण पावसकरकडनं झाला. मग शिंदे त्यांना कानात ऐकायला जात नाहीये की कळूनच नाही घ्यायचंय. त्यांना आवरलं पाहिजे असल्या भोकऱ्या टिंब लोकांना.